ब्रेकनंतर एक मोठी बातमी आहे राजकीय वर्तुळातून। भाजपचे आमदार सुरेश धस यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांना थेट इशारा दिलाय। जयंत पाटील यांनी माझ्या नादी लागू नये, मला डिवचल्यास सोडणार नाही असा इशारा हा सुरेश धस यांनी दिलाय। मला डिवचल्यास सोडणार नाही असं सुरेश धस म्हणतात। भाजपचे नेते आणि आमदार बीडचे आमदार सुरेश धस यांनी हा इशारा शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटलांना दिलाय। मला वाटतं त्यांनी माझ्या नादी लागू नये। मी सोपा डावसायचा माणूस नाही। मी जर उलटा फिरलो तर तुम्हाला सुद्धा नीट सोडणार नाही। जयंत पाटलांनी ते तिकडं बघायचं, ती दादागिरी त्यांची, ती नौटंकी बोलण्याची आणि त्याच्यानंतर याच्यात बोलायचं। तुम्हाला जेवढं जमतं ना, देवाने तुम्हाला जेवढं दिलंय त्याच्यापेक्षा 1% आमच्या देवाने सुद्धा आपल्याला जास्त दिलेलं आहे। तुम्हाला बाकीचे लोक गप्प बसत असतील, आम्ही गप्प बसणार नाही। तुम्ही आमच्या इथं येऊन डवचण्याचे कामं करताना आम्ही बी तुम्हाला डिवचू, सापडतील ना ते बी। भेसळ विरोधी कारवाईमुळे चर्चेत असलेले एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांना पंढरपूरच्या विठ्ठलाच्या शासकीय महापूजेचा मान द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे। शिवसेना नेते तथा खेड बाजार समितीचे सभापती विजयसिंग शिंदे यांनी ही मागणी केली आहे। मंचरमध्ये आयोजित दूध भेसळी विरोधात एल्गार मेळाव्यात बोलताना भेसळखोरांविरोधात कठोर कारवाई करणारे तुकाराम मुंढे यांच्या पाठीशी सरकारनं ठामपणे उभं राहावं असं ते म्हणाले आणि तसंच मुख्यमंत्र्यांसोबत त्यांना सुद्धा विठ्ठलाच्या महापूजेचा मान द्यावा अशी मागणीही त्यांनी केली। दूध भेसळी विरोधात मंचरमध्ये सर्वपक्षीय एल्गार मोर्चा काढण्यात आला। दूध भेसळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी आणि त्यांना राजकीय संरक्षण देणाऱ्यांवर सुद्धा कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। मित्रांनो, परवा दिवशी अलंकापुरी नगरीमध्ये आमच्याकडे माऊलींच्या पालखीचं प्रस्थान त्या ठिकाणी झालं। तुकोबारायांच्या पालखीचं प्रस्थान झाल्यानंतर या दोन्ही पालख्या आळंदीमध्ये आल्या। जेव्हा आम्ही पुण्याच्या परिसरामध्ये गेलो, दोन्ही पालख्या तिथं होत्या। लोकांनी सांगितलं की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना विनंती केली पाहिजे की या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांसाठी, लोकांच्यासाठी लढणारा तुकाराम मुंढे सारखा अधिकारी आहे। आणि जेव्हा पंढरीच्या पांडुरंगाला ही पालखी जाईल, जेव्हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याच्या हस्ते पंढरीच्या पांडुरंगाचं त्या ठिकाणी महापूजा होईल, त्यावेळी जनतेसाठी लढणाऱ्या अधिकाऱ्याला देखील, तुकाराम मुंढे सारख्या अधिकाऱ्याला देखील पंढरीच्या पांडुरंगाचा मान मुख्यमंत्र्यांच्या बरोबर द्या। कुठल्याही पक्षाचे मापे असू द्या, कुणाच्याही बगल बच्चा असू द्या, त्यांना सुट्टी देता कामा नये। महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या निमित्तानं आमचं आव्हान आहे जुन्नर आंबेगाव खेड तालुक्यातल्या शेतकऱ्यांच्या वतीनं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून तुकाराम मुंढेंनी जी भूमिका घेतलेली आहे, या भूमिकेला मुख्यमंत्री साहेब भरभक्कमपणे तुम्ही पाठिंबा द्या, त्यांना संरक्षण द्या, अधिकार द्या आणि जे कुणी असतील, बडे असतील, त्यांच्यावर कारवाई त्या ठिकाणी होऊ द्या। या महाराष्ट्राला एकदा दाखवून द्या की या महाराष्ट्रामध्ये जर लोकांच्या जीवनाशी कुणी खेळणार असेल, आरोग्याशी कुणी खेळणार असेल, तर त्याला या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र सरकार पाठीशी घालणार नाही।